आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना आजचा शेवटचा दिवस असणार आहे आणि आजचं काय अपडेट असणार आहे हे आपल्याला सांगणार आहे. काल आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की बालाजी चाकूरकर साहेब हे लाईव्ह आलेले होते आणि आपल्याला आव्हान सुद्धा केलेलं आहे. या आव्हानाच्या प्रती मी आपल्याला बोलणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 23-24 दिवसानंतर हा समारोपीय आजचा दिवस असणार आहे आणि बालाजी चाकूरकर यांनी आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या विद्यार्थ्यांनी मुंबई इथे आझाद मैदानावर येण्याचं करावे, कारण याच्याशिवाय आपल्याकडे आता पर्याय नसणार आहे. कारण गेल्या 24 दिवसांमध्ये शासनाची भूमिका काय असणार आहे हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. या भूमिकेतून पुढे काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवू, परंतु उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे म्हणजे आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे ते बोलले. कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खात्याचे मंत्री यांची भेट अजूनही झालेली नाही. भेट झाली असता त्यांनी त्याच्याकडे निग्लेक्ट केलेलं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलंय, म्हणजे खात्याच्या मंत्र्यांच्या सोबत. परंतु नंतर नाना पटोले यांच्या माध्यमातून जेव्हा बोलण्यासाठी सांगितलं, तेव्हा व्हिडिओसाठी सांगितलं, तेव्हाही त्या अध्यक्षाकडे आपण व्हिडिओ दिलेला आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे विरोधकांनी जरी प्रश्न मांडले असले तरी महायुतीच्या सरकारमध्ये असणारे जे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांनी मात्र आपल्या विषयावर बोललेलं नाही. मग आपल्या विषयावर बोलले तर काय बोलले, तर आम्ही 5 महिन्याचा जो कार्यकाळ वाढवलेला आहे हे प्रशिक्षणार्थी आहे, याच्यानंतर आम्ही कोणताही कार्यकाळ वाढवणार नाही. हे प्रशिक्षणार्थी आहे म्हणजे प्रशिक्षणार्थी राहणार, पुन्हा आमच्याकडे येऊ नये असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोललेले आहे. मग यानंतरची भूमिका, आजचा जो दिवस आहे हा शेवटचा दिवस आहे, मग अधिवेशनाचाही शेवटचा दिवस असणार आहे आणि आपल्या आंदोलनाचा शेवट दिवस आणि समारोप करणार आहोत असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर ती दिशा काय असणार आहे बालाजी चाकूरकर आपल्याला स्वतः सांगणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जे मुंबईच्या जवळ असतील, जे पोहोचू शकत असेल, शक्य असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आपली जी संख्या आहे ती संख्या पुन्हा दिसायला पाहिजे. कारण जरी आपण 2-3दा येऊन मुंबईला येणं जाणं केले असेल तरी पण आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आपण या सर्व गोष्टी केल्यात हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला आता जे काही तुम्ही अडीअडचणी भोगल्यात किंवा तुम्ही जी समस्या निर्माण झाली तुमच्या पुढे आणि तुम्हाला त्रास झाला असेल, तर या त्रासाचा फायदा पुढे तुमच्या सुखामध्ये होणार आहे हे सुद्धा एक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कारण ही आताची लढाई नाही, ही तुरंत तुम्हाला न्याय मिळायची लढाई नाही, तर शासनाच्या प्रत्येक बाबीमध्ये आपल्याला माहिती आहे, गेली वस्ती शाळेच्या संदर्भात असो, आरोग्य सेवकाच्या संदर्भात असो की इतर कंत्राटी जे काही कर्मचारी असतील त्यांच्या संदर्भात असेल, तर त्यांना 10-10 वर्ष, 9-9 वर्ष तरी त्यांना काम करावं लागलं. तेव्हा कुठे ते परमनंट झालेले आहेत आणि त्यांचा पगार, जसा आता तुमचा पगार हा 8,000, 10,000 आणि 6,000 रुपये आहे, तसंच त्यांचा पगार सुद्धा त्याचनुसार होता आणि त्यांना कुठे आता 70,000-75,000 रुपये पगार मिळत आहे. मग यांचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा विद्यार्थी मित्रांनो. खचून जाता कामा नये, निराश होता कामा नये. कारण आणि आत्महत्या वगैरे करण्याचा प्रश्नच नाही, कारण हा लढा आहे, लढा आपण जिंकणारच आहोत. या उमेदीनं, या उत्साहानं तो आपल्याला राहणं गरजेचं आहे. कारण आपल्याला बालाजी चाकूरकर साहेब सारखे आपल्याला काय मिळाले, नेतृत्व मिळालेले आहेत. नंतर तुकाराम बाबासारखे नेतृत्व आपल्याला मिळाले आहे, ज्यांच्या माध्यमातून हे 5 महिने वाढलेले आहेत. असे जे नेतृत्व आपल्याला जेव्हा मिळत आहे, हरिभाऊ राठोड सारखी नेतृत्व, अमुक नेतृत्व मिळत आहे आपल्याला, या सर्व गोष्टी महत्वाच्या असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच आपल्या भोवताल्या फिरणाऱ्या आहेत, म्हणून याकडे आव्हान म्हणून लक्ष देऊन महाराष्ट्र शासनाची भूमिका काय आहे त्याचा प्रतिकार म्हणून आपण सर्वांनी एकत्र येणं आणि आज दिवसभर काय होतं हे पाहणं, याच्यावरून आपल्याला काय दिसते, आपलं आज काही लागेल का, आपल्याबद्दल कोणी आज विधानसभेमध्ये, सभागृहामध्ये कोणी बोलेल का, हा महत्वाचा विषय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण 9:30-10 नंतर आपल्याला या गोष्टी समजूनच येणार आहेत. कारण याशिवाय आपला हा शेवटचा दिवस हा आपला आंदोलनाचा अंतिम दिवस असणार आहे आणि समारोपीय दिवस असणार आहे. तर हा त्या इतिहासामध्ये लिहिला जावा हे सुद्धा महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठी आपण सर्वांनी पुन्हा बालाजी चाकूरकर साहेबांच्या वतीनं मी पुन्हा आपल्याला आवाहन करतो की तुम्ही या सर्वांनी या आझाद मैदानावर येणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला न्याय मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट असणार आहे. हे आजचं अपडेट आपल्याला कसं वाटलं, आताचं अपडेट सकाळचं कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला आपण अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.